तर मित्रांनो पी.एस. स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपली जी सीरीज कंटिन्यू चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिक टेक्निकल ॲनालिसिसपासून ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन कन्सेप्ट, त्याच्यामध्ये फुल्ली ॲडव्हान्समध्ये आपण कशाप्रकारे एंट्री एक्झिट बऱ्यापैकी चार्ट कशाप्रकारे रीड करू शकतो, तर सगळ्या गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट ह्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून जे पण मराठी लोक असतील, मराठी पब्लिक असेल, त्यांच्यासाठी सगळ्यात गोष्टी हे फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटू शकते. ओके, तर त्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती फर्स्ट अटेम्प्ट बघत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करू शकता आणि जर का व्हिडिओ कुठं पण आवडला तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. ओके, तर आता आपण स्टार्ट करू आजच्या या नवीन सिरीजमध्ये. आपण ह्याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं होतं बेसिक टेक्निकल ॲनालिसिस काय प्रकार आहे, त्यानंतर आपण बघितलं की प्राइस ॲक्शन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन आणि इंडिकेटरमधला डिफरन्स पण आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केला. जर का तुम्ही ह्या गोष्टी आपण बघितला नसाल तर प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज आहेत, तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन लवकरात लवकर बघू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की डिमांड सप्लाय काय आहे. तर बेसिकली प्राइस ॲक्शनचा जो बॅकबोन आहे, प्राइस ॲक्शनचा जो पाठीचा कणा आपण बोलतो, तर ते पाठीचा कणा म्हणजे आपलं डिमांड आणि सप्लाय. आता खूप जण ह्याच्यामध्ये खूप गैरसमज करतात की सपोर्ट आणि रेजिस्टन्सलाच डिमांड सप्लाय त्यांना बोलतात, बट तसं नसतं आहे. सपोर्ट रेजिस्टन्स हा वेगळा कन्सेप्ट आहे, डिमांड सप्लाय हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. तर ओव्हरऑल बेसिक काय आहे, डिमांड काय असते, सप्लाय काय असतं, तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत आणि त्याच्याप्रकारे आपण त्याच्यामध्ये लर्निंग करायचा प्रयत्न करतो. तर थोडंसं बेसिक हिंट आपण बघू, थोडंसं बेसिक बॅकग्राऊंड ह्याच्यामध्ये कवर करायचा प्रयत्न करूया. तर आपल्याला जनरली काय करायचं आहे, जे की कॅन्डल असते मोठ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये त्याची बॉडी आहे ना ती चांगली मोठी पाहिजे, त्याच्यामध्ये बिग मनी आहे, बिग कॅश फ्लो आहे. ओके, जे पण कन्सेप्ट काय आहे की दोन प्रकारचे ट्रेडर आहेत. एक असते स्मार्ट मनी, ओके, स्मार्ट मनी किंवा FIsच्या पेंडिंग ऑर्डरवरती काम करतात. ओके, म्हणजेच बिग आपण त्याला बोलतो मोठा मासा. ओके, तर बिग मनी जिथं आहे किंवा स्मार्ट मनी जिथं आहे, तर त्यांच्या प्रकारे जर आपण तशा प्रकारे आपण जर का ट्रेड केला तर लवकरात लवकर आपण जास्त पॉईंट आणि लवकरात लवकर ॲडव्हान्स वेला आपण ट्रेड करायचा प्रयत्न करू शकतो. दुसरं असते ते म्हणजे ऑलमोस्ट रिटेलर, बाकीचे पब्लिक, जे की इंडिकेटर बाकीच्या गोष्टी, ह्या गोष्टी बघून ते लोक त्याच्यामध्ये एंटर करायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम त्यांना फेस करायला येऊ शकतो. ओके, तर आपल्याकडं कॅपिटल जास्त नसतं आहे इन द सेन्स कम्पेअर टू बिग प्लेअरच्या आसपास. H9 इन्व्हेस्टर असतील किंवा बिग मनी असेल, त्यांच्याकडं करोडोनं कॅपिटल असते, तर त्यांना बऱ्यापैकी जास्त गोष्टी माहिती असतात आपल्यापेक्षा आणि त्यांनी जास्त डिटेलमध्ये त्याच्यामध्ये स्टडी केलेला असतात. पण आपण काय करायचं, त्यांचं जे फुटप्रिंट आहे, त्यांचं जे पाऊल आहे, त्यांच्या पाऊलवरती आपण पाय ठेवत जर का गेलो तर आपण ती जर्नी जी आहे ना ती फास्ट प्रकारे अचीव करू शकतो. तर सिम्पल गोष्ट आहेत की आपल्याला तर त्या स्टॉकबद्दल किंवा इंडेक्सबद्दल आपल्याला त्या गोष्टी इन डिटेलमध्ये माहिती नसणार, बट त्यांनी जे प्राइस ॲक्शन केलं आहे, त्यांनी जे त्याच्यामध्ये काम केलं, त्यांनी त्याच्यामध्ये कॅन्डल आपल्याला सगळ्या गोष्टी सांगते की कॅन्डल काय सांगते की इथं बिग मनी एंटर केला आहे, इथं बिग मनी एक्झिट झाला आहे. हे सगळं कॅन्डल रीड केल्यानंतर आपल्याला समजू शकतं आहे. तर ते कशाप्रकारे रीड करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या टेक्निक्स आहेत आणि त्याचा वापर आपण कशाप्रकारे करायचा, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, तर त्याच्या आधी एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल किंवा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये फर्स्ट टाईम असाल, बिगिनर असाल, जर का तुमचं एक फ्री डीमॅट अकाउंट नसेल तर लवकरात लवकर हे जे व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ओके ही लिंक आहे, एंजल वन फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट आहे, ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट ओपन करू शकता. जर का तुम्हाला अकाउंट ओपनिंगमध्ये काय अडचण आली तर डेफिनेटली ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला हेल्प केलीच जाईल. ओके, तर आता आपण येऊया याच्यामध्ये. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो स्मार्ट मनी कन्सेप्ट किंवा सप्लाय झोन, डिमांड झोन, हे काय प्रकार आहे, तर बिग मनी जिथं एंटर व्हायला किंवा बिग मनी जिथून एक्झिट व्हायला, तर त्यांना जर का आपण प्रॉपर ॲनालिसिस केला, कॅप्चर केला, तर आपला पण त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड चांगला भेटतो आहे, आपलं पण त्याच्यामध्ये जास्त त्यांच्या वेळेला आपण काम केल्यामुळं आपल्याला रिटर्न्स चांगले येऊ शकतात. ओके, तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या बाकीच्या पण गोष्टी आहेत जे की तुम्हाला बाकीच्या ते जे व्हिडिओज असतील ते पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ओके, तर त्यासाठी तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ जरूर नक्की बघा. नुसतं हा व्हिडिओ बघून एंट्री करायचा प्रयत्न नका करू, पहिला स्टडी करा, प्रॅक्टिसिंग करा,
प्रॉपर जमला देन तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता. आणि अगेन अजून एक रिक्वेस्ट आहे की इंट्राडेसाठी वेगळ्या गोष्टी असतात, स्विंगसाठी वेगळ्या गोष्टी असतात, इन्व्हेस्टमेंटसाठी वेगळ्या गोष्टी असतात. ओके, जस्ट आपण रीडिंग कशा प्रकारे करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जनरली ज्यावेळी मार्केटमध्ये कॅन्डल्स तयार होत असते तर त्या टायमिंगला सपोज अशी कॅन्डल तयार झाली जिची नॉर्मल कॅन्डलपेक्षा बॉडी मोठी पाहिजे. फर्स्ट रूल हा आहे की नॉर्मल कॅन्डल्स ज्या आहेत ना, अशा बारक्या बारक्या कॅन्डल्स आहेत, असे असेल किंवा असे असेल, त्याला वरती खालती वीक असतील नसतील. ओके, हे जे नॉर्मल कॅन्डल आहे त्या नॉर्मलपेक्षा एक ॲबनॉर्मल बोलू शकतो आपण किंवा मोठी हेल्दी कॅन्डल अशी बनवू देईल. त्याच्यानंतरनं अजून एक मोठी हेल्दी कॅन्डल ह्याच्यामध्ये बनवू देईल. ओके, तर अशी कॅन्डल बनली, त्यानंतर अजून एक मोठी हेल्दी कॅन्डल बनवू देईल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं आहे की आता ह्याचा कलर कसा पण असू शकतो. ओके, फक्त एक रूल आहे की मार्केट ज्यावेळी अपसाईडला चाललं आहे, मार्केट ज्यावेळी वरती चाललं आहे त्या टायमिंगला आपल्याला हिरव्याच कॅन्डल पाहिजेत. ह्या हिरव्या कॅन्डलच्या साईडला इथं लाल असो, इथं लाल असो, इथं लाल असो, काही मॅटर नाही करत आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये रूल काय आहे की स्ट्रॉंग हेल्दी कॅन्डल कमीत कमी 3 ते 4 जर का बनल्या, ओके, वरती जाऊन त्याची बॉडी बारकी झाली तर नो प्रॉब्लेम, बट बॉटमला चांगली हिरवी कॅन्डल पाहिजे. त्याचं जर का वीक असेल तर वीक खालच्या बाजूला असू दे, वरती वीक नको, खालच्या बाजूला चालते, बट ही स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे जे की बाकीच्या पाठीमागच्या कॅन्डलपेक्षा ह्याची बॉडी मोठी पाहिजे. हे झाला पहिला नियम. दुसरा नियम असा आहे की ह्याच्यामध्ये ही हिरवी कॅन्डल पाहिजे. तिसरा नियम असा आहे की ही जी कॅन्डल आहे कंटिन्यू पाहिजेत. म्हणजे काय की एक बनली आणि परत इथं बारकी कॅन्डल बनली, म्हणजे सपोज एक अशी कॅन्डल बनली आणि नंतर इथं अशी काहीतरी बारकी कॅन्डल बनली, तर असं नको. एक अशी कॅन्डल बनली नंतर इथं अशी कॅन्डल बनली, असं नको. आपल्याला ही पण मोठी कॅन्डल झाली तर ह्याच्यावरती पण ही मोठी कॅन्डल पाहिजे. ह्याच्यावरती थोडीशी बारकी चालत्या, बट शक्यतो जेवढ्या 3 मोठ्या कॅन्डल असतील तेवढं चांगलं आहे. सिमिलरली ह्याला आपण बोलू शकतो. आता ह्याच्या पाठीमागचं म्हणजे ही जी मोठी कॅन्डल आहे ह्याच्या बॅक साईडची जी पण कॅन्डल आहे त्याचा हाय आणि ह्या दोघांचा पैकी जो पण लो आहे, तर इथून आपण एक एरिया मार्क केला तर ह्याला आपण बोलू शकतो ह्याच्यामध्ये डिमांड एरिया. ओके, डिमांड एरिया म्हणजे इथं बिग मनी एंटर झालेला आहे आणि इथून ज्यावेळी मार्केट वरनं पडणार आणि पडल्यानंतरनं ह्या पॉईंटला जर का आपल्याला एक इथं हेल्दी रिव्हर्सल प्राईस ॲक्शन बघायला भेटलं तर आपण एक कॅन्डलस्टिकचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किंवा प्राईस ॲक्शनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये बघू शकता की रिव्हर्सल पॅटर्न काय असतात, रिव्हर्सल कॅन्डलस्टिक्स पॅटर्न काय असतात. तशा प्रकारे कुठलं पण त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी भेटली देन आपण तिथं एंट्री प्लॅन करू शकतो. त्यानंतर थोडंसं कधी कधी इथं ॲक्युमुलेशन साईडवे जातं आहे, कधी कधी एक पुलबॅक मारून परत डाऊन साईडला येत आहे, कधी कधी डाऊन साईडला येऊन वरती जात असतं. त्या 2 ते 3 गोष्टी होत असतात. बट जनरली ह्या एरियाच्या आसपास इथून मार्केट रिव्हर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. 70 ते 75% प्रोबॅबिलिटी राहते याची. आणि इथून जर का बघायला गेलो तर रिव्हर्सल जर का दिसला तर इथून आपण एक छोटा रिस्क वरती मोठे रिवॉर्ड आपण ह्याच्यामध्ये कॅच करू शकतो आणि इथून मार्केट मे बी अपसाईडला जायचा प्रयत्न करू शकते. तसंच वरती गेल्यानंतर सपोज याच्यामध्ये मार्केट अपसाईडला गेला इथून आणि वरती गेल्यावरती सपोज इथे एक बारकी कॅन्डल आहे किंवा इथं मोठी कॅन्डल आहे, असे काहीतरी कॅन्डल्स बनत गेले आणि इथे एक मोठी हेल्दी रेड कॅन्डल बनली. फॉर इमॅजिन इथे एक मोठी हेल्दी रेड कॅन्डल बनली जी की पाठीमागं कुठेच बनली नव्हती, अचानक मोठी कॅन्डल बनली. त्यानंतर परत एक अचानक मोठी ह्याच्यामध्ये रेड कॅन्डल बनली. ह्याच्यामध्ये आता कंडिशन काय पाहिजे, वरती वीक पाहिजे, खालती नको, वरती पाहिजे. खालती असेल तर चालते, अशी पण चालते, अशी पण चालते, बट बॉडीचा जो शेप आहे हा मोठाच्या मोठा असावा. त्यानंतर कमीत कमी 3 कॅन्डल ते पाहिजे. 3 ते 4 कॅन्डल असेल तर चांगली गोष्ट आहे, 4 ते असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, 3 असेल तर चांगला आहे, बट 2 नको. म्हणजे 1 नको, 2 नको. 2 कॅन्डल बनले आणि परत वरती गेलं नाही चालणार, तर तो सप्लाय एरिया नाही होणार. तर ह्याच्यामध्ये ही जी मोठी कॅन्डल आहे ह्याच्या पाठीमागची जी पण कॅन्डल आहे तर ह्या कॅन्डलचा जो लो आहे आणि ह्या कॅन्डलचा जो पण दोघांच्यामध्ये जो पण हाय आहे इथं आपण मार्किंग करायचा. तर ह्याला आपण बोलू शकतो सप्लाय एरिया. म्हणजे तिथं मोठे प्लेयरने काय केलं, माल विकून टाकला, माल तिथून बाहेर पडल्यात. ओके, तर इथनं मार्केट परत ज्यावेळी वरती जाईल आणि त्यानंतर सपोज इथनं मार्केट परत वरती जायचा प्रयत्न केला तर ह्या एरियामध्ये मार्केट ज्यावेळी पण येईल इथं जर का रिव्हर्सल पॅटर्न दिसला, जो पण रिव्हर्सल पॅटर्न असेल किंवा ह्याच्यामध्ये कुठला टेक्निकल पॅटर्न जर का दिसला तर आपण एंट्री प्लॅन करू शकतो आणि तिथून मार्केट चान्सेस असतात की थोडंफार खालती एक डाऊन साईड पुलबॅक किंवा मार्केट थोडंसं साईडवे, हे दोन्हीपैकी एक करायचे चान्सेस 60 ते 70-75% असू शकतात. ओके, तर चार्टवरती घेऊन जाऊया आपल्याला डायरेक्टली. चार्टवरती मी तुम्हाला हे डायरेक्टली सोप्या भाषेत समजण्यात मदत होईल. ओके, तर चार्टवरती आलो आहे आपण. आता ह्याच्यामध्ये इन्फोसिसचा डेली चार्ट घेतला तर थोडंसं ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो बॅक साईडला तर कंडिशनप्रमाणे. ओके, आता जर का आपण इथून जर का तुम्ही स्ट्रेच केला तुम्हाला प्रॉपर कॅन्डल समजेल. जर का इथं बघायला गेला, ओके एक्झाम्पल ह्याच्यामध्ये इथं बघायला गेला तर ह्याच्यामध्ये काय दिसतं की इथं एक मोठी कॅन्डल बनली. ओके,
बट इथून ज्यावेळी वरती गेलं तर ह्याला फॉलोअप मोठी कॅन्डल नाही आली, त्यानंतर ही तर आलंच कॅन्डल झाली, त्यामुळे हे नाही चालणार. इथं मार्केट थोडंसं टाईमपास करत गेलं, त्याच्यामध्ये बारक्या बारक्या कॅन्डल्स आहेत, तर याच्यामध्ये आपण आयडिया नाही घेऊ शकत. इथं सप्लाय एरिया डिमांड एरिया नाही ड्रॉ करतायत. त्यानंतर इथनं मार्केट इथं बारकी कॅन्डल बनली, त्यानंतर इथं मोठी कॅन्डल बनली, परत इथं पण मोठी कॅन्डल बनली आहे, बट त्यानंतर फॉलोअप कॅन्डल नाही भेटले. कमीत कमी 3 ते 4 कॅन्डल्स पाहिजेत, मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आयडिया येते. ओके, तर इथनं परत मार्केट डाऊन साईडला आलं आहे, पण हे जे डाऊन साईडला यायला लागलं आहे याच्यामध्ये पण बारक्या बारक्या कॅन्डल्स आहेत, जे की रेग्युलर कॅन्डल. जर का तुम्ही ॲव्हरेज कॅन्डल बघायला गेला तर ह्याचा हाय ह्याचा लो. ओके, तर ही जी हाईट आहे ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये पण सेम हाईट आहे, ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये पण सेम हाईट आहे. जर का तुम्ही ॲबनॉर्मल कॅन्डल बघायला गेला तर जसं की इथं कॅन्डल तयार झालं की ह्याची हाईट आहे ही मोठी आहे बाकीच्या कॅन्डल्सपेक्षा. इथे एक बनली कॅन्डल तशी, बट बाकी बारक्या 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 कॅन्डल्स बनल्या. आता हे प्रत्येक शेअरसाठी वेगळं असू शकतं. इथं अचानक मोठी कॅन्डल बनली. ओके, तर ही झाली ॲबनॉर्मल कॅन्डल. तर अशा फ्लोमध्ये कॅन्डल्स आपल्याला यायला पाहिजेत. ओके, तर जर का आपण इथं बघायला गेलो तर इथं आपल्याला बारकी कॅन्डल बघायला भेटते, त्यानंतर इथे एक आपल्याला मोठी कॅन्डल बघायला भेटते, याची हाईट मोठी आहे, बॉडी पण चांगली आहे. त्यानंतर फॉलोअप कॅन्डल पण ह्याच्यामध्ये बघायला भेटते, त्याच्यावरती तर ह्याच्यापेक्षा मोठी कॅन्डल बघायला भेटली. म्हणजे इथं कंटिन्युअसली इथून मार्केट अपसाईड गेलं आहे, म्हणजे स्ट्रॉंग रॅली आली आहे. आणि इथं कोणतरी बड्या स्मार्ट मनी किंवा बडे पैसा त्याच्यामध्ये आलेला आहे. ओके, कुणाचा आला आहे तेवढा कळत नाही, बट मोठा पैसा याच्यामध्ये आलेला असू शकतो. इथं मार्किंग कशा प्रकारे करायचं, तर त्यासाठी तुम्ही 2 प्रकारे इथं यूज करू शकता. इथे हे ट्रेंड लाईनचा ऑप्शन आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या ऑप्शनवरती आला हॉरिझॉन्टल रे वापरू शकता याच्यामध्ये, किंवा ह्याच्यामध्ये इथं ब्रशला या रेक्टँगलचा टूल यूज करू शकता. त्यासाठी ही जी मोठी कॅन्डल आहे ना हिरवी, याच्या बाजूचे जे कॅन्डल आहे त्याचा हाय आणि ह्या दोघांचा लो जो आहे इथं, आता ह्याच्यामध्ये हा लो भेटला तर इथून आपण मार्किंग करायचा आणि त्यानंतर ह्याला जोडसं आपण बारकं केलं आणि फक्त जस्ट ह्याला आपण पुढं ओढत जायचं आहे. ओके, त्याला आपण पुढं ओढत जायचं. तर हे झालं आपला डिमांड एरिया. म्हणजे काय आहे की हे डिमांड एरिया का झाला, कारण बाकीच्या ठिकाणी एकदम बारक्या बारक्या कॅन्डल दिसल्या, त्यानंतर इथं बारकी कॅन्डल दिसली, ही मोठी कॅन्डल झाली, परत ही मोठी कॅन्डल झाली, परत ही मोठी कॅन्डल झाली. हे कंटिन्युअसली ह्याला भेटले. कमीत कमी 3 रूल त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये भेटले. 3 ते 4 कॅन्डल जेवढं असेल तेवढं चांगलं आहे. आणि त्यानंतर इथून एक रॅली आली आणि ह्याच्यामध्ये नियम काय आहे की जर का इथून मार्केट परत आला डाऊन साईडला, म्हणजे आता ह्याच्या आसपास जर का मार्केट आलं तर चान्स आहे इथं जर का रिव्हर्सल पॅटर्न दिसला तरच चान्सेस असतात की मार्केट रिव्हर्स होईल. सपोज जर का इथं डिमांड एरियापाशी मार्केट आलं बट इथं कुठंच रिव्हर्सल दिसला नाही तर मे बी ते डाऊन साईडला जाऊ शकतं किंवा याच्यामध्ये मे बी फेक ब्रेकडाऊन होऊ शकतात. दोन्ही गोष्टी पण असू शकतात. ओके, तर त्या पण गोष्ट नोटीस करणं गरजेचं आहे. ओके, तर आपण इथं आपण मार्किंग केलं आहे, अजून मार्केट इथं यायचं आहे. आल्यानंतर बघू आपण त्याच्यामध्ये काय वर्किंग झालं आहे. त्याच्यापूर्वी पण आपण ह्याच्यामध्ये गोष्ट चेकआउट करू शकतो. थोडंसं जर का आपण पाठीमागं अजून यायचा प्रयत्न केला इथं. ओके, तर याच्यामध्ये आपण इथं पण बघू शकतो ह्या ठिकाणी ही इथून मार्केटमध्ये एक रॅली बघायला भेटली. फॉलोअप आलेला आहे का ते पण बघू शकतो आपण याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल जसं की इथं जर का आपण बघायला गेलो सप्लाय एरिया, इथं मोठी कॅन्डल बनली, त्यानंतर इथं कॅन्डल्सचे शेप जे आहेत ना हे बारके आहेत, त्याच्यामुळे इथं सप्लाय एरिया शक्यतो नाही होणार. ओके, आपल्याला मोठे मोठे कॅन्डल्स पाहिजे. जसं की इथं बघू शकतो आपण. सपोज जर का आपण इथून मोठं केलं तर इथं आपल्याला एक मोठी कॅन्डल दिसते, त्यानंतर इथे एक मोठी कॅन्डल दिसते, त्यानंतर 2 बारक्यात बट परत एक फॉलोअप मोठी कॅन्डल आली आणि इथून नॉनस्टॉप मार्केट पडलं आहे. आता जर का आपण इथं मार्किंग करायला गेलो तर सिम्पल वे आपण इथून हॉरिझॉन्टल लाईन पण मार्क करू शकतो. इथून ते ह्याच्यामध्ये हे वाला एरिया हा झाला आपल्यासाठी सप्लाय एरिया. ओके, तर इथं झाला आपला सप्लाय एरिया. तर जर आपण याच्यामध्ये थोडंसं झूम आउट करायला गेलो तर परत जर का मार्केट ह्या एरियाच्या आसपास आला तर इथं बघा, इथून जर का आपण बघायला गेलो ना तर इथून मार्केट डाऊन साईडला स्ट्रॉंग डाऊन साईडला आला. ही रॅली खूप मोठी आहे. इथं सप्लाय एरिया इन्स्टिट्यूशन्स जे पण मोठे लोक असतील, ओके, स्मार्ट मनी, त्यांनी इथं सेल आउट केला आणि इथं प्राईस परत आली ह्या पॉईंटच्या आसपास. ओके, तर इथनं मार्केट पडलं आहे, तर परत ज्यावेळी जे हे रीच झालं वरती त्यानंतरनं इथून मार्केट पडलं आहे. त्यामुळं इथं जर का आपण बघायला गेलो तर इथून मार्केट काय झालं, बरोबर ह्या पॉईंटला मार्केटमध्ये एक लाल कॅन्डल बनली. लाल कॅन्डल बनली म्हणून खाली नाही आलं, रिव्हर्सल प्राइस ॲक्शन झाला. त्यानंतरनं इथून मार्केटमध्ये फॉल आला. ओके, त्यानंतरनं परत वरती जायचा प्रयत्न जरूर झाला बट इथं सस्टेन नाही झाला, कारण की तिकडचा जो सप्लाय एरिया आहे तो स्ट्रॉंग होता आणि त्याच्यामुळं इथं लोकांना ट्रॅप करण्यात आलं आहे आणि परत मार्केटमध्ये इथं फॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. ओके, जनरली अशाच प्रकार ह्याच्यामध्ये होतात. आणि जर का तुम्ही ह्याच्यामध्ये नोटीस केला तर इथं वरती जे पण मार्केट गेलं आहे इथं पूर्णच्या पूर्ण लिक्विडिटी ट्रॅप झाली. म्हणजे तिकडचा सप्लाय एरिया जो होता त्या सप्लाय एरियामध्ये इथं बाकीच्या लोकांना ब्रेकआउट वाटला असेल मे बी, बट
तिथं सेलिंग एरिया झाला होता, इन्स्टिट्यूशननं चांगली सेलिंग केलं होतं आणि इथं त्यांना बरोबर ट्रॅप केलं, तिकडचा माल इकडं लोकांच्या गळ्यात घातला आणि त्यानंतरनं इथून मार्केटमध्ये स्ट्रॉंग फॉल आपल्याला बघायला मिळाला. ओके, तर हा परत याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथून आत्तासाठी जर का आपण फ्रेश जर का एरिया बघायला गेलो तर हे जे एरिया आहे, ओके, परत ह्यासाठी हा काय झाला, सप्लाय एरिया झाला. कारण की इथं एक मोठी कॅन्डल, परत एक मोठी कॅन्डल म्हणजे कंटिन्यू 3-4 कॅन्डल आहे, व्हर्टिकल फॉल आहे, म्हणजे हा परत आपल्यालासाठी सप्लाय एरिया ह्याच्यामध्ये बनलेला आहे. ओके, तर जर का आपण अजून वेगवेगळे कंपनी बघू शकतो, जसं की आपण CDSL घेऊया. ओके, तर हे नाही चालणार की ह्याच्यामध्ये एकच मोठी कॅन्डल बनली. ओके, तर हे शक्यतो नाही चालत ह्या गोष्टी. शक्यतो 2 ते 3 कॅन्डल्स 3 ते 4, 5, 6 कॅन्डल्स पाहिजे, फॉलोअप कॅन्डल्स पाहिजेत, म्हणजे आपल्याला मजा येईल. ओके, तर तिथं आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट पण होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये काय झालं की इथं छोटंसं बारकं कॅन्डल आहे, ही मोठी कॅन्डल आहे आणि ह्याच्यापेक्षा ॲबनॉर्मल कॅन्डल झाली, म्हणजे एका दिवसामध्ये मे बी मार्केट 10-15%, 20% अपसाईड गेला असेल. थोडंसं आपण मेजरमेंट करायला गेलो तर कालच्या क्लोजिंगपासून ऑलमोस्ट मार्केट 18% म्हणजे 20%ची रॅली आहे. ओके, तर अशी पण कॅन्डल आपल्याला चालू शकते, जसं की TCS किंवा ह्या गोष्टी चालणार नाहीत, बट बाकीच्या जे पण गोष्टी असेल मे बी चालू पण शकतो. ओके, थोडंसं वीकली चार्टवरती आहे, सॉरी डेला व्ह्यू आपण कोणते पण टाईम फ्रेम यूज करू शकतो, बट जेवढं मोठं टाईम फ्रेम असेल ह्याच्यामध्ये तेवढं त्याची ॲक्युरसी जास्त भेटेल. ओके, जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला घेतलो इथं, ओके, फॉर एक्झाम्पल इथं जर का आपण बघायला घेतलो तर इथं आहे ऑलमोस्ट डिमांड एरिया. ओके, ही झाली मोठी हिरवी कॅन्डल, परत एक मोठी हिरवी कॅन्डल, मग गॅपअप आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्रीन कॅन्डल आणि त्यानंतर मार्केट ज्यावेळी परत ह्याच्या आसपास आला, रिव्हर्सल दिसला आणि इथून परत आपल्याला एक रॅली बघायला भेटली. ओके, तर हे आहे पूर्णच्या पूर्ण ह्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लायचा गेम. ओके, तर फक्त डिमांड आणि सप्लायमध्ये अजून कन्फर्मेशन कधी येतील, फॉर एक्झाम्पल इमॅजिन याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं आपल्याला फॉलोअप कॅन्डल बघायला नाही भेटत आहे, जसं की इथं जर का आपण बघायला गेलो तर ही मोठी कॅन्डल आहे आणि इथनं जर का आपण हा डिमांड एरिया मार्क केला, बट इथं कुठंच आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न नाही दिसत आहे, त्याच्यामुळे हा काय झाला, फेल गेला. तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे की भले इथं डिमांड एरिया तयार झाला होता, बट डिमांड एरियाच्या आसपास रिव्हर्सल दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्सल नाही दिसला, रिव्हर्सल पॅटर्न नाही झाला तर ते मे बी फेल होऊ शकते. तर हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्यांनी व्हिडिओला लास्टपर्यंत बघितलं ना तर त्यांना हा फायदा झाला असेल, आणि ज्यांनी व्हिडिओला स्टार्टिंग बघून जर का त्यांनी स्किप केले असेल मे बी त्यांना प्रॉब्लेमॅटिकलमध्ये पण जाऊ शकते. ओके, तर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणते होते की तुम्हाला कॅन्डल रीड करता आली पाहिजे, कॅन्डल मोठ्या पाहिजेत, फ्लोमध्ये पाहिजेत. ओके, कमीत कमी 3 ते 4 पाहिजेत, आणि ही जी मोठी कॅन्डल आहे ह्याच्या साईडला थोडीशी बारकी कॅन्डल असेल तर चांगली गोष्ट आहे. तर ह्या कॅन्डलचा जो हाय असेल आणि ह्या दोघांचा जो लो असेल हे मार्किंग करायचं. हे हिरवा पाहिजे कंपल्सरी, हे कुठल्या पण कलरचं चालतं, हे पण हिरो पाहिजे, आणि इकडं मार्केट ज्यावेळी पण अटेम्प्ट येईल इथं जर का रिव्हर्सल दिसला तर चान्सेस खूप असतात की मे बी साईडवे किंवा रिव्हर्सल जाऊ शकतं. ओके, तर ह्याला बोलतो आपण डिमांड एरिया. सप्लाय एरिया म्हणजे मोठेच्या मोठे रेड कॅन्डल पाहिजे 3, ह्याच्या बाजूला एक छोटी कॅन्डल असू शकते, तर छोटी कॅन्डलचा जो पण लो असेल आणि दोघांचा जो पण हाय असेल तर मार्किंग करायचा. आणि इकडनं मार्केट ज्यावेळी पण वरती जाईल तर इथून मार्केट प्रोबॅबिलिटी असते की डाऊन साईडला येऊ शकते किंवा साईडवेला जाऊ शकते, फक्त इथं रिव्हर्सल पॅटर्न दिसला पाहिजे. रिव्हर्सल पॅटर्नसाठी रिव्हर्सल कॅन्डलस्टिक्स पॅटर्नवरती जे पण आपण व्हिडिओ अपलोड करणार ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला ज्यामध्ये जास्त आयडेंटिफाय एरिया होऊ शकतो. ओके, आता इथं बघायला गेलं तर इथं मोठी हेल्दी कॅन्डल बनली, बट फॉलोअप कॅन्डल नाही आली. ओके, त्याच्यामुळं याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिकल जाऊ शकतं. ओके, आता याच्यामध्ये अजून आपण वेगवेगळे कंपनीमध्ये बघू शकतो. एक्झाम्पल आपण घेऊया निफ्टीमध्ये वर्किंग कशा प्रकारे होते ते पण बघू शकतो. तर निफ्टी 50साठी थोडंसं जर का आपण बघायला गेलो, प्रिव्हियस डेटा जर का आपण बघायला गेलो, ओके, तर आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त आयडिया येऊ शकते. फॉर एक्झाम्पल इथून जर का आपण बघायला गेलो तर इथं बारकी कॅन्डल आहे, ही मोठी कॅन्डल आहे, बट फॉलोअप कॅन्डल याच्यामध्ये नाही भेटत आहे. गॅपअप तर मोठे झालेत, बट ही जेवढे पण कॅन्डल्स आहेत ते स्ट्रॉंग पाहिजेत. जेवढे जास्त स्ट्रॉंग असतील तेवढं त्याच्यामध्ये ॲक्युरसी जास्त येते. जसं की इथं जर का आपण बघायला गेलो तर ह्या कंडिशनला, ओके, इथून जर का आपण ड्रॉ केला हा एरिया, ओके, तर इथं मोठे गॅपअप आहेत आणि इकडनं मार्केट ज्यावेळी पण डाऊन आलं तर ऑलमोस्ट ह्याच्या आसपास मार्केट इकडनं रिव्हर्स झालेलं आहे. ओके, तर जेवढे मोठे हेल्दी कॅन्डल्स असतील तेवढं ह्याच्यामध्ये ह्याची ॲक्युरसी तुम्हाला जास्त बघायला भेटू शकते. ओके, अजून ह्याच्यामध्ये वरती कुठे दिसते का आपण क्रॉस चेक करू शकतो. ओके,
जसं की आता इथून मार्केट पडलं आहे, ओके, इथून मार्केट पडलं आहे म्हणजे हे झाली मोठी कॅन्डल, बट फॉलोअप कॅन्डल नाही भेटली. परत इथे काय, इथे काय, ओके. तर शक्यतो हे जी बॉडी बघा मोठी असते, तर इकडनं आपण हा एरिया असा मार्क केला असता, सप्लाय एरिया झाला असता. ज्यावेळी पण मार्केट इथे येईल मे बी डाऊन साईड यायचा प्रयत्न होऊ शकतो. आता हे किती डाऊन येणार हे डिपेंड करते की इथं केवढ्या मोठ्या कॅन्डल्स बनले आहेत, ओके. त्या गोष्टीवरती ते गोष्टी डिपेंड करते. छोट्या छोट्या कॅन्डल्स असतील तर त्याच्यामध्ये जास्त ॲक्युरसी नाही राहणार, ओके. थोडंसं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं टाईम फ्रेमला आपण 1 हॉवरला न्यायचा प्रयत्न करू. 1 हॉवरमध्ये जर आपण बघायला गेलो, ओके, तर हे जे लेवल्स मार्किंग आहे ते थोडंसं वेगळी स्ट्रॅटेजी आहे, ही ती स्ट्रॅटेजी नाही आहे, ओके. तर ते पण समजून घ्या, ही वेगळी स्ट्रॅटेजी आहे, ते वेगळे कन्सेप्ट आहेत. इथे आपल्याला डिमांड एरिया तयार झाला आहे, हा वाला एरिया, ओके. हा वाला एरिया जो आहे हा इथे यायला लागला. ही स्ट्रॉंग कॅन्डल आहे, ही बारकी कॅन्डल आहे, हाय आणि दोघांचा लो मार्किंग केला, हे स्ट्रॉंग बनला. त्यानंतर त्यातल्यात ही त्वऱ्यापैकी बाकीच्या ॲव्हरेज कॅन्डलपेक्षा ही स्ट्रॉंग बनली, ही परत स्ट्रॉंग बनल्या, 3 भेटल्या आणि इथून वरती गेलं. तर ज्यावेळी पण मार्केट ह्या लेवलच्या आसपास येईल, चान्सेस असतील जर का रिव्हर्सल दिसला, हे रूल खूप इम्पॉर्टंट आहे, तिथनं डायरेक्ट वर नेतात. रिव्हर्सल दिसला तर एक्सपेक्टेशन आहे, तेच चान्सेस आपले आहेत की तिथून मार्केट मे बी रिव्हर्स व्हायचा प्रयत्न होऊ शकतो. जसं की जर का आपण इथं बघायला गेलो, आता ही कॅन्डल हिरवी नाही आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. जरी गॅप असेल तरी पण हे चाललं असतं. तर इथं जर का बघायला गेलो, ही बारकी कॅन्डल आहे, ही स्ट्रॉंग हिरवी आहे, बट फॉलोअप नाही भेटत. फॉलोअप कॅन्डल पण पाहिजेत. फॉलोअप कॅन्डल जर का भेटले तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ॲक्युरसी ठेवू शकतो. जर का आपण ह्याच्यामध्ये आलो परत, तर इथून जर का आपण बघायचा प्रयत्न केला याच्यामध्ये थोडंसं जर का आपण इथं गेलो तर आपल्याला कंटिन्युएशन कॅन्डल्स दिसलेत का आपण थोडंसं चेकआउट करू याच्यामध्ये, ओके. म्हणजे आपल्याला जास्त हिंट भेटू शकतं. जसं की इथं जर का आपण बघायला गेलो ना, तर इथं आपल्याला चांगलं दिसतं की बारकी कॅन्डल बनले, त्यानंतर ही मोठी कॅन्डल, त्याच्यापेक्षा इथं मोठी कॅन्डल. आता 2च कॅन्डल एवढ्या मोठ्या बनल्यात की खूप मोठे बनलेत. त्यानंतर परत इथं स्मॉल, परत एक मोठी कॅन्डल, म्हणजे इथं आपल्याला परत एक सप्लाय एरिया तयार व्हायला, हा एरिया. तर इथं मार्केट जर का आला ना, तर चान्सेस आहेत की इथं रिव्हर्सल दिसला डाऊन साईडचा, तर एक्सपेक्टेशन आहे की तिथून मार्केट डाऊन साईडला यायला मदत होऊ शकते. सिमिलरली इथं गॅप आहे, इथं छोटी कॅन्डल आहे, त्याच्यानंतर ना ही मोठी कॅन्डल आहे, ओके. परत इथं एक कॅन्डल वीक आहे, बट वरती वीक आहे, चांगली गोष्ट आहे. मोठी कॅन्डल आहे, परत ही मोठी कॅन्डल, परत ही मोठी कॅन्डल, म्हणजे 3 ते 4 बनल्या. इथं परत सप्लाय एरिया तयार झाला, हा सप्लाय एरिया, हा सप्लाय एरिया. तर इथं रीच झाला किंवा इथं रीच झाला, रिव्हर्सल बनले, तर चान्सेस आहेत की तिथून मार्केट डाऊन साईडला यायचा प्रयत्न होऊ शकतो, ओके. त्यानंतर ना आता हे झाला इंडेक्स. तर इंडेक्समध्ये ट्रेंड थोडंसं वेगळं असतं, बिकॉज इंडेक्समध्ये टाईम डिके असू शकतो. तर त्यासाठी तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे रीड करूनच त्याच्यामध्ये काम केलेलं बरं राहू शकतं, ओके. आता थोडक्यात जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, इथं अजून थोडंसं पाठीमागं, ओके, इथं बघू आपण. इथं बघायला गेलो तर इथं मोठी रेड कॅन्डल बघायला भेटते, त्यानंतर इथं रेड कॅन्डल, परत इथं रेड कॅन्डल, म्हणजे हा एरिया आपला सप्लाय एरिया तयार झाला. तर इथं जर का आपण मार्किंग केलो ह्या ठिकाणी, ओके, तर इथं जर का आपण बघायला गेलो तर हा सप्लाय एरिया होता, इथून मार्केट फॉल आला आणि हा स्ट्रॉंग फॉल आहे. त्यानंतर मार्केट रिव्हर्सल जायचा प्रयत्न केला, ऑलमोस्ट ह्याच्या आसपास, ऑलमोस्ट इथं ओपन झाला, इथनं मार्केट डाऊन साईडला आला, परत रिव्हर्स झाला. आता हे जे पण आहे ना, इथं जे मार्केट वरती गेलेलं आहे हे प्रॉपरली ट्रॅप केलं आहे, म्हणजे कुणाला, रिटेलरला प्रॉपरली ट्रॅप केलं आहे. आणि इथनं मार्केट बघा एवढं खाली आलं आहे, म्हणजे कधी कधी असं होणार नाही. आता इथं रिव्हर्सल दिसलंच नाही आहे, ओके, इथं रिव्हर्सल नाही, डायरेक्टली वरती गेलं, बट हे फेक ब्रेकआउट आहे. त्यानंतरनं याचं कन्फर्मेशन तुम्हाला इथं आलं ह्या कॅन्डलला, आणि इथून मार्केट डाऊन साईडला आला, त्यानंतर परत इथून मार्केट डाऊन साईडला आला, परत इथून मार्केट डाऊन साईडला. म्हणजे काय की सप्लाय आणि डिमांड जर का डिमांड एरिया जर का तुम्हाला प्रॉपर समजला तर ह्याच्यामध्ये ट्रेडिंग खूप सोपं आहे. आता इथं रिव्हर्सल दिसत नाही आहेत, इथं रिव्हर्सल म्हणजे हे फेक ब्रेकआउट दिसला इथं, तर इथून श्युरिटी आली आणि इथनं मार्केट गॅप डाऊन आणि डाऊन साईडला आला. परत सिमिलरली इथनं डाऊन, परत इथनं डाऊन, इथनं डाऊन, ओके. तर हे होता आपला डिमांड आणि सप्लायचा व्हिडिओ.